अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा। राज्यातल्या मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार। आजच्या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या 18 ते 19 आमदारांकडून आम्हाला संपर्क। रोहित पवारांचा मोठा दावा। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला आर्थिक गुन्हे शाखेचा विरोध। आम्ही दोनदा तपास केला, घोटाळा झालेलाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका। पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता। रावसाहेब दानवे आणि महादेव जानकरांचंही नाव चर्चेत। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित। कारण अद्याप अस्पष्ट। 5 जुलैनंतर पुन्हा सुरुवात करणार। मनोज जरांगेंचं मूळ गाव असलेल्या मातोरी इथं गुरुवारी रात्री डीजेवर दगडफेक। खबरदारी म्हणून रात्रभर कडक पोलीस बंदोबस्त। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचा महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि झारखंडमध्ये तपास। या मुद्द्यावरून आज संसदेतही गदारोळ होण्याची शक्यता। राजधानी दिल्लीतले अनेक भाग जलमय। पाणी भरल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग कोसळला। 6 जण जखमी। दिल्लीला जाणारी अनेक विमानं रद्द। भारताची T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक। भारताकडून इंग्लंडचा 68 रन्सनं धुव्वा। फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी गाठ। आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। देहू नगरीमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।